मसाल्यासाठी खोबरं चिरायचं चाललंय माझं मैत्रिणीनं. आज करायचं आहे मला मसाला. आणि खोबरं फोडलं का नाही की हो का असं निघतंय बघा. इतकं खराब निघतं ना पावसाळ्यात खोबरं, काय सांगू तुम्हाला. ही ना राजापुरी खोबरं असतं, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लाडू वगैरे करता ना त्यावेळेस त्याला ना राजापुरी खोबरं वापरायचं. हे असं त्याला ना ही नसतं लय बघा. एकच मिनिट. हे असं तेल लय असतं बघू शकता. एकदा तेल तापस तर मैत्रिणींना, तेल तापलं ना लय पटापटा पटापटा ही एवढं घमिलंय ना लय पटापटा पटापटा तळण बघा. आता लागली त्याला उकळी यायला. त्यात मध्ये आता 2-3 दिवस पाऊसच उघडला नव्हता ना कसला, म्हणून हे सगळं ओलं झालेलं आहे. तरी मी ही सरपण वाळाय टाकलं होतं, वाळलेलं आहे एकदम कडंग. मला अजून एक घमिलं तळायचंय, धन भाजायचे, सौद्या सामान भाजायचंय, पण सगळं परपंच नाही बाहेर आणला. कारण का काय होतंय, ऊन पडलंय पण ह्या पावसाचं काय खरं या. म्हटलं आज 2 मसाला झालं का नाही, डोक्याला टेन्शन नाही. 60 किलो मसाला केला ना मग किती 2-4 दिवस जाईन मला, 8 दिवस म्हणलं तरी. परत असंच ऊन पडलं की तळून घ्यायचं. घरात आहे ना प्लॅनमध्ये गॅसवर होतं, पण चुलीव कसं दमा आणि भाजतं चव लागते म्हणून मग मी चुलीव करते. माझं एवढं खोबरं तळून होस तर आमचा बोका आला मैत्रिणींनो गाणूला. हा पाऊस नाही ग मैत्रिणींनो, त्याच्यामुळं वाटलं ना पटापटा उरकून घ्यावं. पटापटाच्या नादात 3:30-4 वाजले. हो ग, खाल्लं होतं सकाळी थोडं भात खाल्ला होता. अग माझा झिंगारा आला ग, माझं वासरू. तिला तर कुठं किती कांदा लसूण मसाला 1 किलो कमी पडलाय मैत्रिणींनो. त्यासाठी ना हे परत ना हे कांदा चिरला, म्हणलं आता गरम गरम ह्याच्यात तळून घ्यावं. खोबरं तळलं, आता त्यातच कांदा तळतीये. आणि पार दिवस मावळलाय. आता 5:30 वाजले ते. त्या 12 किलो खोबरं तळलं चिरून, तोपर्यंत इतका उशीर झाला. माझं चालल्यात आता मैत्रिणींना तीळ भाजायचं. त्यात मध्ये ही थोडं थोडं काळं दिसतंय, ते तेलाचं आहे ना, कढई तेलाची. तेल काढून ठेवलं इथं बघू शकता. सगळं तळून झालं आता. तिकडं कांदा लसूण पण तळून झाला माझा. आणि ती फुलं तिथं गोळा करून लावल्यात आहे, ती लय पडतात ती हो का. अजून तवर इकडं कसा ढिगारा साचलाय. आता संपली, थोडीच राहिलेत इथं. ह्या तिळाला नाही लय गरम जमत. मी मसाल्यासाठी ना गावरानच तीळ वापरते. दिसून देऊ लाडू दाखव. का ग मम्मी, तुलाच तर ओळखते. माझा लय अवतार झाला असेल सकाळ धरणं. लेकरं काम करते. आता तिने लाडू पण बांधायला लागली. हे ड्रायफ्रूटचं लाडू इथं काल भाजून ठुलतं ना मैत्रिणींनो, त्यातलं रात्री निम्म केलं आणि लागतं तेवढं, मग बाकीचं तसंच ठेवलं, उरकलं नाही म्हणून. रात्री कुरिअर आणि हे होतं, परत पाहुणं पण आलतं ना आमच्यात. कुरिअरवालं आलतं तेव्हा पाहुणं बी आलतं. आता कोण पाहुणं आलतं त्या पाहुण्याला माहिती, ताईला ह्यांना. जी आपल्याला मटेरियल टाकतात का नाही तेच भाऊन ते आलती. म्हणजे जी खडं मसाल्याचं सगळं सामान येतं ना आपल्याला, तेच मटेरियल न्यायला माझ्याकडून आली होती. धना पावडर, हळद वगैरे सगळं. मैत्रिणींना ज्यांच्याकडून मला मटेरियल येतं ना त्यांच्या ऑर्डर माझ्याकडे असतात त्या मसाल्याच्या ह्याच्या. ते म्हणले तुमच्याकडल्या मसाल्याची क्वालिटी लई छान आहे, आणि तिथं पाहिजे होतं त्यांच्या मावशीला, त्या ताईंच्या ह्यांच्या भाऊंच्या. ती ह्याचा दूर निघतोय तिथं माणसाला कळायचं नाही. हा कशाचं दूर आहे. तिकडं मम्मीचं काम चाललेलं होत आलं, तोपर्यंत मी भाजी करते. आता ही राहायची तुम्ही जरा अवॉइड करा. मम्मी म्हणली व्हिडिओ काढ, त्याच्यामुळं गडबडीत काढते. तर टाकले तेल, ही जिरं मोहरी, त्याच्यानंतर हे सारण बनवलं होतं ना मोदकाचं, ते थोडंसं मिक्स करून घेतलं. मिरची पावडर,
थोडीशी हळद, धना पावडर ऑलरेडी टाकलेली मी वाटणात, 1 चमचा मसाला, पूर्ण असं मिक्स करून घेतलं. ह्याच्यात वाटण टाकते. मी वाटण केलं होतं, त्यात खोबरं, शेंगदाणे, नंतर कढीपत्ता, कोथिंबीर, धना पावडर, मीठ, कांदा, त्याचं बेसिक वाटण असतं ते केलं तर ते टाकते. त्याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं कमी गॅसवरती. इथे मी मोदक बनवलेत असे. ह्याच्यामध्ये बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ, हळद आणि थोडीशी मिरची पावडर, त्याचं पीठ मळून घ्यायचं. आणि ते सारण मी आता हे टाकलं होतं ना, तर त्याच्यामध्ये टाकलं होतं खोबरं, खसखस, तीळ, नंतर शेंगदाण्याचा कूट आणि एकदम ब्राउनिश कलरचा, गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा एकदम असा परतून घेतलेला तो. आणि त्यात कोथिंबीर, त्याचं फक्त वाटण काढायचं. वाटण काढताना त्यात थोडंसं तेल टाकायचं, पाणी नाही टाकायचं, ते सारण बनवतात. मग त्याचे असे मोदक केले ते. मम्मी गडबडीत आहे तिकडं, ऑर्डर घेते, त्याच्यामुळे मला म्हणली तूच काढ थोडासा व्हिडिओ. आता डिटेलमध्ये व्हिडिओ जर तुम्ही म्हटले तर मग नंतर काढेल. नमस्कार मित्रांनो, आज एवढं ही मम्मीने काम केलेलं आहे. आज आमच्या मम्मीने इतकं काम केलं, हे सगळं मसाला कुठून ठेवलेलं, इतकं काम केलं, सांगू नाही शकत, एवढं काम केलं मित्रांनो. ते दाखव की ते सामान सगळं. हे बघा, ही काय आहे ग मम्मी? काढलाय, ठेवू का? हे सगळ्यांना द्यायचं चाललंय बघा. हे असं टाकलं जातं मैत्रिणींनो. खाली मिरची आहे, त्याच्यावर खोबरं टाकलं, त्याच्यावर तिळ खसखस टाकली, आणि आता ही गरम मसाला आहे ना, हे असं सगळ्यांना सारखं असतं. एकाला सुद्धा आवडाय निवडाय कमी जास्त नसतं, सगळं मापूनच असतं. आणि थोडंफार जास्त झालं ना तर तो कधी बाजूला काढून ठेवलं जातं. कुणाला कमी जास्त नसतं अजिबात, 10-20 ग्रॅम सुद्धा नसतं इकडं तिकडं. सगळ्या गामेलेतनी सारखंच असतं बघा, मापूनच टाकायचं हे. आणि शिल्लक राहिलं काय झालं ना, आता ही एवढ्याचा हा 30 किलो मसाला बनतो. म्हणजे 3 गामेल्यातला 10-10 किलो बनतो, 30 किलो बरोबर होतो. आता ही खडा मसाला अख्खा सगळा टाकायचा आहे. असं तर तुम्ही म्हणता ना का फोन उचले नाही, काय व्हाय नाही, कुठं गायब झाली, पण काय नाही माझं थोडस. आता काय करू, काय की नाही. मापात पाप नसतं. आडवा काढ आता. आता हे मैत्रिणींनो सगळं एकत्र घेतलं बघा. आता ह्याला काय करायचं, हे सगळं एकत्र करायचं असं, तेल वगैरे सगळं. आणि मग नंतर ना मग हे कांडपमध्ये एकदा टाकायचं आणि एकजीव करायचं. आणि मग तुमच्या घरी येतो हा आपला 850 रुपये किलोवाला मसाला. आणि ह्याचं नाव आहे मनीषा मसाले बारामती. कसं आपलं माझं 2 रुपये जगापेक्षा जास्त असतात, पण तुम्हाला ह्यातमध्ये कुठं दिसतंय का की बाबा हे राहिल्यात इथं मसाल्यातमध्ये आऱ्या वगैरे राहिल्यात, काय नसतं. आणि पहिल्या दिवसापासून ही जी आमची पद्धत आहे ना बनवायची, ती अशीच आहे. आणि हे असंच तुम्हाला मिळलं जाईल, ह्यातमध्ये काहीही बदल केला जाणार नाही. उलट अजून बेस्ट कसं देता येईल बघितलं मी, पण ह्याच्यापेक्षा बेस्ट नाही देऊ शकत मी, कारण का आता माझ्याकडं ह्याच्यापेक्षा बेस्ट काय नाहीच. म्हणजे मी खडा मसाला वगैरे जे टाकते ना ते प्रमाण ते मापातच असतं. लय टाकलं की मग पोटात आग होती ना आपल्या, मग ते बरोबर असतं सगळं, मी बरोबर देते. आणि मग हे आता हे काही कुठलं की ही बरोबर 10 किलो भरतं. हे 10 किलो, ती 10 किलो, हे 10 किलो असं, हे असं.
एकत्र सगळं कालवलं मैत्रिणींनो. आणि आता वाजल्या संध्याकाळच्या 10. आणि आता मी हे काम आता इथं बंद करत आहे आजचं. आणि तुम्हाला आता मी तिकडं काय चाललंय ते दाखवते, गणेशचं ह्यांचं सगळ्यांचं. पहिल्यांदा लाईटी बंद करते सगळ्या. ओके. माझं बाळ ते होय ग बसलंय. आ जेवला का सर तुम्ही? दाजी जेवलं का तुझं? दाजी जेवलं का? कसली केली ती भाजी? काय केली ती दिनी? दाखव मोदक उघड बरं. बाया छान केली असं ना. आता गुटू गुटू खाते मैत्रिणींनो आणि झोपती निवांत. हा 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 हा. लेक माझी लय कामाची दा. अयो भांडी बी वय घासती तू तर. अयो काय करावं बाई. मला गंडवती सकाळची भांडी घासायची लागलं आणि मग लय निवांत करते. आता 11 वाजले. आता कधी जाऊ कॉलेजला? आता राहते आज घरी, उद्या जाते. असू दे. आता आपण जेवण करू. अजून हे आलं नाही तर अजून माझं बाळ आलं. माझ्या बाळाला अजून मम्मा बघितलं नाही मम्मानी. आता मी गाऊन चेंज केला आणि हातपाय धुतलं का नाही मैत्रिणींनो. जेवण केलं की लगे माझं बाळ येतं डोकं दाबाय मायापाशी. मम्माची परी छकुली माझी एवढी. हो आमचं कुणी सुद्धा नाही लाड करत. आणि मग ती ना माया लावायची असती, बाळ बाळ करायचं असतं. तपलं तीच बाळ बाळ करतं. मग बुग्या ए बुगी वर बघा. माझं शिव नाही की एवढं. लय गुणाचं हाय माझं बाळ. असलं बाळ हाय का कोणाला तरी? इकडं बघतं इकडं. छकुला खातोय मोदक. गणपती खातोय मोदक बघा. सकाळी आयो मम्मी लय पोट दुखतंय. आयो आर मग उलसच खा. काहीतरी झालं तर नाही. शाळेत ना आल्यावर बी दणकून खायचं आणि परत झोपताना बी कणकून खायचं. म्हणल्यावर जिरलं तर पाहिजेत ना. मग आज कमी खा.